आजकाल बहुतेक जणांची सकाळ ही अलारामच्या मोठ्या आवाजाने आणि धावपळीने सुरू होते. पण आपले पूर्वज, आपले ऋषीमुनी आणि सद्गुरूंच्या मते झोपेतून उठण्याची सर्वात योग्य वेळ म्हणजे मध्यरात्री 3:20 ते 3:40 या वेळेला ब्रह्ममुहूर्त असं म्हटलं जातं. ब्रह्म हेच अंतिम ज्ञान आहे व ब्रह्म म्हणजेच परमात्मा, तर मुहूर्त म्हणजे शुभ काळ, म्हणजेच देवाचा शुभ काळ. ब्रह्ममुहूर्ताचा शब्दशः अर्थ सृष्टिकर्त्याची वेळ असा होतो. म्हणूनच या वेळेला आयुर्वेदात व भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण या काळात शरीर आणि निसर्गाची ऊर्जा संतुलित असते. ब्रह्ममुहूर्त हा सूर्योदयाच्या सुमारे 1 तास 36 मिनिटे आधी सुरू होतो. हा काळ मध्यरात्री 3:30 ते पहाटे 5:30 किंवा सूर्योदयाच्या कोणत्याही वेळी येऊ शकतो. प्राचीन काळापासून ही वेळ पूजा, ध्यान आणि साधनेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यावेळी वातावरण शांत व शरीरही अधिक सक्रिय असते. त्यामुळे ध्यान करताना मन सहज खोलवर जाते आणि एक वेगळीच शांतता अनुभवता येते. म्हणूनच ध्यान, योग आणि दिवसाची सुरुवात करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ मानली जाते. याचबरोबर आपली विचारशक्ती सुधारते आणि मन व शरीर संतुलित राहतं. त्यामुळे दिवसाची सुरुवात देखील सकारात्मक पद्धतीने होते. ही वेळ ध्यान, प्राणायाम आणि ईश्वर भक्तीसाठी अतिशय योग्य आहे. यावेळी आसपास फारसा आवाज नसल्यामुळे एकाग्रता वाढते. लवकर उठल्याने तुम्ही दिवसाची चांगली योजना करू शकता. यामुळे दिवसभर शांतता राहते व निर्णय घेण्याची क्षमता देखील सुधारते. कारण यावेळी मिळणारी जागरूकता आणि ताजेपणा तुमच्या पुढील दिवसाचे नियोजन करण्यासाठी सर्वोत्तम वेळ ठरते. आपल्या पूर्वजांचा असा विश्वास होता की ब्रह्ममुहूर्तावर केलेली विशिष्ट कार्य मनुष्याला अंतर्मनाशी एकरूप होण्यास मदत करतात. धर्मशास्त्र व अष्टांग हृदय यासारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये याचा सुंदर असा उल्लेख आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ब्रह्ममुहूर्तावेळी पूजापाठ करत असाल तर तुमची प्रार्थना थेट देवापर्यंत पोहोचते असे मानले जाते. तज्ज्ञांच्या मते ब्रह्ममुहूर्त हा आत्मपरीक्षण करणारा काळ आहे. यावेळी आदल्या दिवशीच्या आपल्या कृती आठवा. मत्सर, राग किंवा लोभ यासारख्या नकारात्मक भावनांना आपण किती वेळ बळी पडलात हे आठवा. पण यापैकी कोणत्याही आठवणींना अपराधीपणाच्या भावनेतून बुडवू देऊ नका. दररोज असे केल्याने या नकारात्मक भावना प्रवृत्तीला बळी पडण्याची आपली प्रवृत्ती ही हळूहळू कमी होते. याचबरोबर आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीची आठवण काढायला आपल्याला अनेकदा वेळ मिळत नाही. ऋषी शौनक सांगतात की या काळात आपल्या आई वडिलांची, गुरूंची आणि ज्या शक्तीमुळे ही सृष्टी चालते तो ईश्वर असो किंवा वैश्विक ऊर्जा, त्यांची आठवण करून त्यांना मानसिकरित्या वंदन करावे. पण ब्रह्ममुहूर्तावेळी कोणत्या गोष्टी करू नये हे देखील महत्त्वाचे आहे. यावेळी असे कोणतेही काम करू नये ज्यासाठी खूप जास्त मानसिक श्रमाची आवश्यकता असते. असे केल्याने आपले आयुर्मान कमी होतं अशी श्रद्धा आहे. सकाळी उठल्यानंतर आपण सर्वात आधी आपल्या तळहाताकडे पाहावे व या परंपरेला कर दर्शन म्हणतात. जर तुम्ही सुद्धा ब्रह्ममुहूर्तावेळी उठत असाल तर तुम्हाला सौंदर्य, बळ, विद्या, बुद्धी आणि आरोग्याची प्राप्ती होते.